नमस्कार शेतकरी बांधवांनो, सत्याची शेती या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे। आजचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। कापसाचे भाव 9,000चा टप्पा पार करतील का? चला तर यामागचं सत्य आपण समजून घेऊयात। मित्रांनो, गेल्या काही महिन्यापासून कापसाच्या भावामध्ये चढ-उतार सुरू आहेत। कधी भाव 7,500 वर जातो तर कधी 8,500च्या आसपास पोहोचतो आणि त्यामुळे प्रत्येक कापसाच्या मनात एकच प्रश्न आहे, कापूस 9,000 होईल का? सर्वप्रथम समजून घ्या, कापसाचा भाव ठरतो तो 3 मुख्य गोष्टीवर। पहिली गोष्ट आहे आंतरराष्ट्रीय बाजार। जर बाहेरच्या देशाकडून मागणी वाढली तर भाव वाढण्याची शक्यता जास्त असते। दुसरी गोष्ट आहे देशातील उत्पादन। जर उत्पादन कमी झालं तर माल कमी आणि भाव जास्त येतो। तिसरं कारण आहे मिल्सची मागणी। जर गिरण्या जास्त कापूस खरेदी करत असतील तर बाजारात ही तेजी येते। सध्याची परिस्थिती काय सांगते तर काही भागात उत्पादन कमी झालं आहे तर आंतरराष्ट्रीय बाजारात थोडी सुधारणा दिसते, पण अजूनही मोठी तेजी आलेली नाही। मग 9,000 होईल का? तर मित्रांनो, होऊ शकतो, पण लगेच नाही। जर पुढील काही दिवसात निर्यात वाढली, बाजारात आवक कमी झाली आणि मिल्सची मागणी वाढली तर कापूस 9,000चा टप्पा हा पार करू शकतो। पण जर अचानक बाजारात मोठी आवक झाली किंवा आंतरराष्ट्रीय बाजार कमजोर झाला तर भाव हा पुन्हा खाली येऊ शकतो। शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा सल्ला आहे, संपूर्ण कापूस एकाच वेळी विकू नका, थोडा थोडा करून विक्री करा। बाजारावर लक्ष ठेवा, यामुळे तुम्हाला चांगला सरासरी भाव हा मिळू शकतो। कापूस 9,000 होण्याची शक्यता आहे, पण ती पूर्णपणे बाजाराच्या परिस्थितीवर अवलंबून आहे। मित्रांनो, अशीच खरी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आपल्या सत्याची शेती या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचं मत हे कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।